नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं हे 126वं पुष्प आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि आज एका वेगळ्याच भव्य विश्वात तुम्हाला न्यावं अशी माझी इच्छा आहे. नुकताच सासवडला जाऊन सोपान देवांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि सोपान देवांना कडकडीत मिठी मारून मनसोक्त रडून घेतलं. काय महान महाभूती असली पाहिजे हे तिथे गेल्याशिवाय समजणार नाही. सासवडला गेल्याबरोबर आत समाधी लागते, त्यांची संजीवन समाधी घेतली आहे अवघ्या वयाच्या 19व्या वर्षी. गेल्यानंतर मन असं विदीर्ण होऊन जातं. काय हा केवढा मोठा माणूस, सगळं कार्य आटपून अवघ्या 19व्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचं सद्भाग्य या माणसाला लागलं. तो तर ब्रह्माचाच अवतार म्हटला पाहिजे. आणि ब्रह्माने ज्या ठिकाणी तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं त्याच ठिकाणी त्याने आपली समाधी घेतली. या निवृत्ती ज्ञानदेव आदी 4 भावंडांचं एक मोठं साम्य माझ्या लक्षात आलं की या चौघांनीही शंकराची जी ठिकाणं आहेत त्या त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. मग ते आळंदी असो, त्र्यंबकेश्वर असो, कोणतंही ठिकाण असो, शंकरजी त्यांना अतिप्रिय. आणि आपलं दैवत विठ्ठल रखुमाई हेही त्यांना अतिशय प्रिय. अर्थात त्यांच्यात हा मतभेद नाही. मतभेद आपण सामान्य माणसं करतो. गेल्यानंतर प्रथम असं वाटलं की आपण भजन म्हणू. जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. असं म्हणत म्हणत केव्हा त्या करेकाठी भागीरथी कुंडाजवळ पोचलो ते समजलंच नाही. आणि वर सोपान मंदिरामध्ये समाधीमध्ये हरिभजनच चालू होतं. आता आपण या मंदिराच्या बाहेरच्या आवारात उभे आहोत. छान शेजारी खळखळून वाहणारी कऱ्हा नदी. छान आवाज ऐका तुम्ही. समोर अशी पुरातन मंदिरं सगळी पसरलेली आहेत आणि याच ठिकाणी हे भगीरथ तीर्थ आहे. छान कमान बांधलेली आहे आणि तिथून हे मंदिराचं दृश्य असं आहे. प्रचंड मोठं पार्किंग आहे
हे आहे ते भागीरथी तीर्थ. तीर्थात पाणी 12 महिने असतं. बाहेर कुठेही कितीही पाणी आटलं तर या तीर्थातलं पाणी आटत नाही. पंचनद्यांनी या तीर्थाला वचन दिलं आहे की आम्ही इथे हजर राहू. गंगा, भागीरथी, एरवी सर्व मोठ्या ज्या पंचनद्या आहेत. आणि हे बांधलेलं भागीरथी कुंड, आत जायला छान पायऱ्या आहेत आणि समोर एक गणपतीची छान मूर्ती अशी कोंदणात बसवल्यासारखी सुंदर रेखीव अशी मूर्ती आहे. कमान अतिशय छान डिझाईन असणारी कमान आहे आणि ही कमान लांबून इतकी छान दिसते की जवळ जाऊन ते तीर्थ पाहावं, कुंड पाहावं अशी इच्छाच होते. आणि या इथून आता हा मंदिराचा परिसर आपल्याला दिसायला लागतो. या मंदिराच्या वर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या आणि ह्या महाद्वारातून आत पाहिलं की हे समोर छान शंकराचं सुंदर मंदिर दिसतं. पुरातन मंदिर आहे. ब्रह्माने इथे तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. असं पुरातन असं सुंदर मंदिर आहे. लोक भरपूर येतात, पूजा करतात, नंदीची पूजा करतात. आत गेल्यानंतर हे कासव आहे. कासवाचीही पूजा केली जाते. आणि मग समोर ही अतिशय भव्य अशी सुंदर पिंड, अभिषेक चालू असतो. सुंदर पिंड आहे आणि भोवती सगळ्या सोपानदेवानी केलेल्या रचना लिहिलेल्या आहेत आणि छानसा असा गणपती पण त्या ठिकाणी आहे. आता आपण सोपान काकांच्या मुख्य समाधीपाशी आलो आहोत. आत छान रांगोळी घातलेली आहे आणि भोवताली या राम, लक्ष्मण, सीता, विठ्ठल रखुमाई, मारुती आणि गरुड अशा मूर्ती आहेत. आणि प्रवेशद्वार ज्या ठिकाणी आहे तिथे हा वर छान सुंदर चांदीचा गणपती आहे. हे दृश्य या प्रकारे दिसतात प्रवेश केल्याबरोबर. आणि हे समाधीचं ठिकाण. समाधीच्या मागे अतिशय कोरीव अशी श्रीकृष्णाची मुरली वाजवत असणारी मूर्ती आहे. आणि ही समोर सोपान काकांची समाधी. सर्व संतांमध्ये काका म्हणणारे हे एकमेव संत असावेत. आणि त्यानंतर हे त्रिगुण गोसावी इथले मुख्य विश्वस्त. ते काय म्हणतात बघूया. आपण आता जिथं आहोत की संत सोपान काका यांची संजीवन समाधी या ठिकाणी आपण आहोत. सासवड येथे साधारण 724 वर्षापूर्वी इथं काकांनी समाधी घेतलेली आहे आणि तेव्हापासून या समाधीची सेवा करण्याचं भाग्य हे आमच्या गोसावी घराण्याला लाभलेलं आहे. आता मी साधारण गोसावी घराण्यातली 23वी पिढी आहे इथं काकांच्या सेवेत रुजू आहे. तर इथे आमचे नित्य उपचार सकाळपासून रात्रीपर्यंतचे असतात. ते म्हणजे सकाळची काकडा आरती असते, दुपारी नैवेद्य, महानैवेद्य, महाप्रसाद केला जातो, नंतर दुपारी काकांचा पोशाख असतो, त्याच्यानंतर प्रवचन सेवा असते, त्याच्यानंतर आपली रात्री शेज आरती असते, हरिपाठ आणि शेज आरती. आणि एकादशीच्या दिवशी दर एकादशीला रात्री 8 ते 10 किंवा 8 ते 11 काकांपुढे कीर्तन सेवा होत असते. असे नित्य उपचार गेले अनेक वर्ष, अनेक पिढ्यानपिढ्या हे उपचार चालू आहेत. तर सोपान काकांबद्दल सांगायचं झालं तर निवृत्तीनाथ महाराजांचे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे हे धाकटे
बंधू हे आहेत आणि संत मांदियाळ इथले हे फार मोठे संत हे आहेत आणि सासवडचं भाग्य आहे, आमचं भाग्य आहे की इथे काकांनी समाधी घेतली आणि आम्ही त्यांच्या सेवेशी आम्ही आहोत. मंदिराचं छत असं छान भव्य असं आहे, आत मोठा परिसर आहे. आतली ही दृश्य मुद्दाम तुमच्यासमोर ठेवतो आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि बाहेर असे छान लाकडी खांब आहेत. हे चौफर दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे, भव्य. पुण्याजवळ इतकं छान मंदिर आहे आणि आपण त्याचा फायदा घेत नाही, याचं मोठं वाईट वाटतं. आणि समोर हे मारुतीचं स्थान आहे. सगळ्या ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम आदी सर्वांचं संतांचं समोर चित्रण आहेत छोट्या थोडक्यामध्ये. आणि हे मंदिराचं त्या ठिकाणचं सर्व ठिकाणचं असं दृश्य आहे. सुंदर पेंटिंग्स आहेत, वेगवेगळ्या संतांच्या आयुष्यातल्या प्रसंगांची आहेत. सोपानदेवांच्या अभंगांची रचना या ठिकाणी आहे. पेंटिंग्स अतिशय सुंदर काढलेले आहेत. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग, चांगदेव जसा भेटीला जातो, भिंतीवरून ही भावंड त्यांना भेटायला जातात, असं सुंदर चित्रण आहेत सगळं. हे छत आहे, लाकडी छत, किती सुंदर रंगवलं आहे पहा. आणि आता आपण प्रदक्षिणा करतो आहोत. डाव्या बाजूनी समाधीला आपण आता बाहेरून प्रदक्षिणा घालणार आहोत. ही सगळी बाहेरची दृश्य. आणि त्याच ठिकाणी एक दत्तात्रेयाचं मंदिर आहे. आणि हे आता हळूहळू आपण मागच्या बाजूला जात आहोत. काम नवीन चालू आहे, सगळं रिनोव्हेशन. मंदिर आणखीन आता दिवसेदिवस अधिक सुंदर होत जाणार. आणि हे आता मागच्या बाजूला आपण चिंचेच्या मोठ्या झाडापाशी आलो आहोत. उत्खननात एक शिल्प सापडलं होतं सासवडला, ते या ठिकाणी ठेवलेलं आहे. चारी भावंड जसे भिंतीवरून भेटायला जातात चांगदेवाला, तो प्रसंग या. आणि ही सोपानदेवांची पालखी. आणि या ठिकाणी सोपानदेवांनी आज समाधीत प्रवेश केला. छान बांधलेला आहे. चिंचेचं मोठं झाड आहे त्या ठिकाणी. आणि त्याच ठिकाणी या तांब्याच्या पादुका आहेत. आणि ही प्रदक्षिणा घालून मग पुन्हा आपण समोर येतो आणि हे समोर खाली उतरतानाचं दृश्य. आणि ही सोपानदेवांची समाधी. समाधी घेताना या ठिकाणाहून त्यांनी आत प्रवेश केला. आता आपण हे महान योगी आणि विचारवंत ईश्वरभक्त सोपानदेव यांच्या चरित्राकडे वळणं आवश्यक आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, बहीण मुक्ताबाई आणि या सर्व भावंडाप्रमाणे सोपानदेवही महान योगी आणि विचारवंत ईश्वरभक्त कवी होते. ते ज्ञानेश्वरांच्या नंतर शके 1196 म्हणजे इसवी सन 1274 जन्माला आले. त्यांनी वेळोवेळी अभंगही लिहिले. भगवद्गीतेवर सोपानदेवी ही समश्लोकी आणि इतर सुंदर रचना त्यांनी केल्या. सोपानदेवांबद्दल लोकांना फारशी माहिती नाही, तेव्हा आपण त्यांचं चरित्र आणि कार्य थोडक्यात पाहणं आवश्यक आहे. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रखुमादेवी यांची अगोदर बरीच तपश्चर्या झालेली होती आणि मुलांच्या जन्मानंतर त्यांना समाजाकडून बराच त्रासही झाला. ही आणखीन एक मोठी तपश्चर्या होती. हा त्रास ही सुद्धा एक तपश्चर्या आहे. संन्यासानंतर गृहस्थाश्रम स्वीकारणाऱ्या विठ्ठलपंतांना धर्मच्युत मानून
त्यांची अवहेलना होऊ लागली. त्यांचं छत्र असलेले रखमाई देवींचे वडील सिद्धोपंत म्हणजे यांचे आजोबा यांचेही लवकर निधन झाले आणि हे कुटुंब पोरकं झालं. आधीचेच वैराग्य आणि व्यवहारात फारसे काही करू न शकणाऱ्या विठ्ठलपंतांना कुटुंबाचा चरितार्थ चालवणं कठीण झालं आहे, यात काही शंका नाही. पालनपोषणाप्रमाणेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही बिकट होता. बिकट काय, गंभीर होता. फार हालअपेष्टा सोसून पुढे दिग्विजयी होणारी ही 4 मुलं त्यांनी जगाला दिली आणि या मानव जातीवर फार मोठा उपकार केला. स्वतः शास्त्र पारंगत असल्यामुळे विठ्ठलपंतांनी मुलांनाही उत्तम शिक्षण दिले. त्यासाठी त्यांना फार थोडा वेळ मिळाला, कारण विठ्ठलपंतांनी देहविसर्जन करण्याच्या वेळी निवृत्तीनाथ फार तर 11-12 वर्षांचे होते आणि बाकीची भावंड तर त्यांच्याहूनही लहान होती. सोपानदेव तर अगदीच लहान होते. पण मुलेही बुद्धिवान असल्यामुळे या सर्व मुलांनी ते अतिशय लवकर अवगत करून घेतलं. स्वतः विठ्ठलपंतांनी आपण पातक केलं आहे असे मानून ईश्वरोपासना, तीर्थयात्रा असे प्रायश्चित्ताचे मार्ग अनुसरायला सुरुवात केली. त्या हेतूने विठ्ठलपंत साऱ्या कुटुंबासह त्र्यंबकेश्वरला गेले असतात तिथे रोज ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. एक दिवस प्रदक्षिणा घालताना वाघाची डरकाळी ऐकू आली आणि जो तो वाट फुटेल तिकडे पळाला. निवृत्तीनाथ एका गुहेत शिरले आणि तिथे त्यांची गहनीतातांशी भेट झाली. त्यांना अनुग्रह झाला आणि त्यांची 8 दिवस योगसाधना नाथांबरोबर झाली. त्यानंतर ते मुक्कामी परतले आणि कुटुंबाची भेट होऊन त्यांनी सर्व हकीकत सांगितली. बालवयात अवघ्या 8 दिवसात पुत्राने केवळ वाघाच्याच नव्हे तर सर्वभक्षक अशा काळाच्या तावडीतूनही सुटका करून घेतल्याचं आणि आत्मज्ञान मिळवल्याचं कळल्यानंतर विठ्ठलपंतांना केवढी धन्यता वाटली असेल. ही घटना सत्य असो वा नसो ती नाट्यपूर्ण आहे, पण समयोचित आणि समर्पक असल्यामुळं सत्य मानावी लागते. कारण निवृत्तीनाथांच्या आणि त्यांनी अनुग्रह दिलेल्या त्यांच्या भावंडांच्या हातून नंतर घडलेले कार्य फार मोठे आहे. निवृत्तीनाथांच्या पुनरागमनानंतर विठ्ठलपंतांनी आळंदीस परतून आपली शुद्धी करतून घ्यावी आणि मुलाचे जीवन सुखकर व्हावे या दृष्टीने ब्राह्मणांची एक सभा भरवून आपलं चरित्र निवेदन केलं आणि प्रायश्चित्त देऊन शुद्ध करावं अशी विनंती केली. शास्त्री पंडितांनी निर्णय दिला की पातक इतकं घोर आहे की याला प्रायश्चित्तच नाही, तेव्हा त्याला फक्त देहांत हेच प्रायश्चित्त घ्यायला हवे असा आग्रह धरला. त्याप्रमाणे निर्णय स्वीकारून विठ्ठलपंत आणि रखमाई प्रयागला निघून गेले आणि तेथे त्यांनी देहत्याग केला. त्याच्या पाठोपाठ रखमाबाईंनी पण देहत्याग केला आणि 4ही मुलांना अल्पवयातच स्वतःच्या पायावर उभं राहून पुढचं कार्य करावं लागलं. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव भिक्षा मागून आणीत आणि तोपर्यंत सोपानदेव आपल्या लहान असलेल्या मुक्ताबाईला सांभाळत असत. त्याबद्दल मुक्ताबाईनेच तात आणि माता गेलीसे येथून या अभंगात लिहून ठेवलं आहे. निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांनाही दीक्षा देऊन त्यांनाही आत्मज्ञानी केले. सोपानदेवानी हे गुरुचं महत्त्व आणि पुढे प्रगती झाल्यावर आत्मज्ञानाची होणारी स्थिती आणि तरीही गुरुविषयी अनन्यभाव कसा राहतो ते आपल्या नव्योम तारा ग्रहगण राशी या अभंगात सांगितलेलं आहे. सोपानदेव योगमार्गातही निष्णात झाले आणि धाकट्या बहिणीचा सांभाळ करता करता त्यांनी आपलं तत्त्वज्ञानही विकसित केलं. त्यामुळे त्यांचं तत्त्वज्ञान प्रवृत्ती मार्गी आहे. प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो असं तत्त्वज्ञान त्यांनी नंतर त्यांच्या अभंगातून मांडलेलं आहे. गुरुपदेश होऊन साक्षात्कार झालेले हे 4ही बालयोगी आता खरे तर स्वतःपुरते मुक्त झाले होते, पण त्यांच्या हातून मोठं कार्य घडायचं होतं. ते होण्यापूर्वी त्यांना अग्निदिव्यातूनच जावं आणि श्रेष्ठत्व लोकांपुढे सिद्ध करावं असा कदाचित नियतीचा संकेत असावा. आणि मग वास्तविक आईवडिलांनी प्रायश्चित्त घेतलेलं असताना या अल्पवयीत मुलांना कसलं प्रायश्चित्त द्यायचं आणि कशाला शुद्धी करायची असा विचार ब्रह्मवृंदांनी करायला हवा होता. पण त्यांना ती समस्या बिकट वाटली
त्यांना तसं करावंसं वाटलं नाही आणि त्यांनी पैठणच्या महासभाकडे जा, त्यांचा निर्णय आम्ही शिरोधार्य मानू असं सांगून त्यांना पैठणला जायला सांगितलं. एकदा प्रायश्चित्त मागितल्यानंतर आता मागं फिरणं नाही, म्हणून ही भावंडं पैठणला गेली असावीत. एवढा दूरवरचा प्रवास एवढ्या लहान मुलांनी कसा केला असेल याची कल्पना करवत नाही. पैठणला एका ब्राह्मणाने या भावंडांना आश्रय दिला आणि निवृत्तीनाथांनी ब्राह्मणांची सभा बोलवून आळंदीकरांचं पत्र त्यांच्यासमोर ठेवलं. या सभेच्या वेळी शेकडो लोक जमलेले. शास्त्री मंडळींचा संन्याशांच्या मुलाबाबतीत काय करावं याचा शास्त्रार्थ शोधण्याचा खटाटोप चालू असताना बाकीच्या लोकांवर मात्र दिव्यकांतीचे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई हे आनंदी आणि त्यांच्या प्रसन्न मुद्रा. सोपान आणि मुक्ताबाई तर नामजपात गर्क. या सर्वांचा अनुकूल प्रभाव सर्वांवर पडला असावा. शेवटी शास्त्री पंडितांचा निर्णय झाला. याचं महिपत बुवांनी फार वर्णन केलेलं आहे. श्रीहरीशी जाऊनी शरण, सर्वानुभूती करावे भजन, गोखर गजादी श्वान, समसमान वंदावे. संन्यासाच्या मुलांसाठी शास्त्रानं कोणताही विधी सांगितलेला नाही, तेव्हा मुंज करता येत नाही. तुम्ही आहात असे भगवत चिंतन करीत राहा आणि सर्व जग कृष्णस्वरूप पहा. सर्वाभूती भगवतभाव ठेवून द्विजांपासून चांडाळांपर्यंत सर्वांना वंदन करीत जा. जितेंद्रियपणाने राहा आणि लग्न करून संसार वाढवू नका. देह आहे तोपर्यंत वैराग्याने राहून श्रीहरेचे अनन्य भक्तीने भजन करीत राहा, म्हणजे सर्व पाप नष्ट होऊन तुम्ही शुद्ध व्हाल. हा निर्णय अगोदरच निवृत्ती मार्गावर असलेल्या या भावंडांना अर्थातच आनंद देणाराच ठरला. सामान्य प्रवृत्तीपर माणसांना तो कदाचित दुःखद वाटेल, परंतु तो त्या भावंडांना प्रिय असाच होता. पुढं ज्ञानदेवांकडून पैठणमधल्या रेड्यांकडून वेद वाजवण्याचा प्रसंग, ब्राह्मणाकडील पितरांचं जेवण इत्यादी चमत्कारांनी भरलेली वर्णनं, पैठणमधील वेदांत चर्चा, कीर्तन, प्रवचनं आणि नेवाशास गमन, तेथे ज्ञानेश्वरीची निर्मिती आणि तेथून आळंदीस परत येणे इत्यादी हकीकरी अर्थात आपणा सर्वांना माहिती आहे. तसंच चांगदेवाच्या भेटीचाही प्रसंग सर्वश्रुत आहे. विसोबा खेत्रांना सोपान दरवा करवी उपदेश कसा झाला तर विसोबा चाटी नावाच्या साधुद्वेष्ट कर्मठ ब्राह्मणाने त्या भावंडांना दिलेला त्रास, एके दिवशी मांडे शिजवण्याकरता खापर न मिळू देणे आणि ज्ञानेश्वरांनी योगसामर्थ्याने भाजून दिल्यानंतर विसोबांचं शरण येणं, या गोष्टीही सर्वांच्या परिचयाच्या आहेत. त्यावेळी विसोबांना उपदेश देण्याचं कार्य निवृत्तीनाथांनी किंवा ज्ञानेश्वरांनी सोपानदेवाला सांगितलं. विसोबा पुढे साधना करून थोर संत आणि विसोबा खेचर म्हणून प्रसिद्धीस आले. ज्ञानदेवांनी नामदेवांना विनंती करून सर्व संत मांदियाळीने तीर्थयात्रा केली. याची हकीकत नामदेवांनी लिहून ठेवली आहे. या यात्रेतला ज्ञानदेव आणि नामदेव यांच्यातला भक्तीवरचा संवाद बाकी सर्व संतांनी अर्थातच सोपानदेवांनीही ऐकला होता. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक विचारात भर पडली असणार आणि त्यातून केलेल्या चिंतनात त्यांचं प्रतिबिंब सोपानदेवांच्या स्वतःच्या रचनांतून कसं प्रकट झालं ते आपण पाहणार आहोत. तीर्थयात्रेतून पंढरपूरला सर्व संत परतल्यानंतर व्रतसिंधी म्हणून मोठी भोजनावळ झाली. तिचं वर्णन नामदेवांनी केलं आहे. त्यात एका अभंगात सोपानदेवांचा परमानंद, निवृत्ती मूर्ती धन्य हा निवृत्ती, सुखाचा सांगाती ज्ञानदेव, पवित्र हा सोपान, परलोकींचे तारी, करी त्याचा आदरू भाग्यवंता, असं फार आदरपूर्वक परलोकी नेणारी नावच जणू, असा सोपानदेवांचा उल्लेख नामदेवांनी केलेला आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना संत मांदियाळीत फार आदराचं स्थान आहे. त्यात निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे ज्ञानाने अधिकाराने फार मोठे आणि मुक्ताबाई ही जरा वेगळ्याच वळणाची पण तशीच अधिकारी, म्हणून मांदियाळ्यातले इतर संतजन त्यांच्याविषयी फार आदरभाव राखून वागत असले पाहिजे. मात्र सोपानदेवाबद्दल इतर संतांना जास्त जवळीक वाटली असावी. सोपानदेव तिन्ही भावंडांच्याही जवळचे होतेच. निवृत्तीनाथ हे भावंडांचे गुरु आणि वडील गेल्यानंतर पितृस्थानी. ज्ञानदेवांचा अधिकार फार मोठा असला तरी
सोपानदेवांना त्यांनी जास्त मार्गदर्शन केलं असा उल्लेख स्वतः सोपानदेवांनी त्यांच्या अभंगातून केलेला आहे. दडिवाळ मुक्ताबाईला तर सोपानदेवांनी सांभाळलं होतं, तेव्हा त्यांची भावंडाशी जवळीक होतीच आणि इतर संतांनाही ते आपल्यातलेच अधिक जवळचे वाटत असावेत, किंवा सोपानदेव हे ते 3 संत म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि मुक्ताबाई आणि इतर संत यांच्यातला दुवा मानले जात असावेत. त्यांना सोपान काका म्हणूनच म्हटलं गेलं आणि त्यावरून त्यांच्याबद्दल इतरांना किती जास्त आपुलकी वाटत असावी हे त्याच्यात स्पष्ट होतं. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर सर्वच भावंडांना आपलंही अवतार कार्य संपत आले आहे याची जाणीव झाली. बाकीच्यांनी ही क्रमाक्रमाने समाधी घेतली. त्यात सोपानदेवांनी प्रथम समाधी घेतली शके 1215 म्हणजे इसवी सन 1293, वय वर्ष 19. नामदेवांनी या समाधी प्रसंगाचं तपशीलवार वर्णन केलं आहे. ज्ञानेश्वराप्रमाणे सोपानदेवांनाही स्वतः पांडुरंगाने येऊन समाधी दिली असं वर्णन आहे. ऐसा सोपान संबोधिला, महा उत्सव आनंद झाला, अभय वर दिधला, गर्जिन्नला देवराणा. आणखी एका अभंगात नामदेव म्हणतात की धन्य धन्य हा सोपान, धन्य समाधी संपूर्ण, प्रत्यक्ष येऊनी नारायण अभयदान दिधलेसे. प्रत्यक्ष नारायणानं सोपानदेवांना अभय दिलं आणि ते समाधीस्थ झाले. त्यावेळी देवांची उपस्थिती, संतांची उपस्थिती आणि सगळ्यात सोहळ्याचं वर्णन नामदेवांनी केलेलं आहे. निवृत्ती मुक्ताबाई घेतला सोपान, जातो नारायण करे तिरी, नामा म्हणे देवस गंधर्व सुरगण, चालिले सोपान समाधीस. सर्व संतांना सगळीकडे देवच देव दिसत असतो, तो सतत आपल्या बरोबरही असतो असे जाणवतं. सर्व काही करणाराही तोच आहे ही दृढ भावना असते आणि समाधीच्या प्रसंगीही तो तेथे आहे आणि स्वतःच समाधी सोहळा पार पाडित आहे असे जाणवले, म्हणून असं वर्णन या संतांनी केलेलं आहे. सोपानदेवांनी निराळे अभंग रचले. सोपानदेवी नावाची गीतेवरील टीका रचली, ती समश्लोकी आहे, फार उत्तम आहे. आपण त्याच्यावर एक स्वतंत्र पुढच्या व्याख्यानामध्ये स्वतंत्र तो विषय घेणार आहोत. अतिशय अवीट संतांचं वाङ्मय हो, मायेतून उत्पन्न झालेलं असतं, लोकांच्या दयेतून, मायेतून, प्रेमातून असं झालेलं हे वाङ्मय. त्यांनी लिहिलेले हरिपाठ हे सगळं अतिशय अभ्यास करण्यासारखं आहे. विशेषतः वेगवेगळ्या विषयांवर त्यांची जी टिपणं आहेत त्याला आपण गाथा म्हणू. आपण स्वतंत्रपणे या विषयावर नंतर बोलणार आहोत. सोपानदेवांचे हरिपाठ अतिशय गोड आणि सर्वच संतांच्या अनेक रचना प्रसिद्ध असल्या तरी निवडक संतांचं निवडक अभंग हे हरिपाठाचे अभंग म्हणून प्रसिद्ध असून अधिक लोकप्रिय आणि गेय आहेत. बरेच लोक नेहमी गातही असतात. त्यातला संदेश अंतःकरणात ठसवून घेऊन त्याप्रमाणे वागायला प्रवृत्त करणं हे अशा अभंगाचं महत्त्वाचं योगदान असतं. ते सोपे असले तरी त्यात खोल अर्थ दडलेला असतो. संसारबद्ध जीवाना बद्धतेतून मुक्ततेकडे जाण्याचा नाममार्ग हाच अतिशय सोपा मार्ग आहे हे या सर्व हरिपाठांमधून खुलवून सांगितलेलं आहे. तर आता सोपानदेव काय म्हणतात? सोपानदेवांचे हरिपाठाचे सर्वच अभंग अतिशय गोड भाषेत, त्यांचा सगळा उपदेश आणि तत्त्वज्ञान नेमकेपणाने मांडणारे आहेत. या संसारात उगाच भ्रमित होऊन राहण्यापेक्षा देवाचं भजन करावं, तेच अंती कामाला येईल. या संसारात येण्याचं कारणच आपला उद्धार करून घेणं आहे हे ओळखावं, नित्यनामस्मरण करावं. संसारातली ही माया बाजूला सारून अपपर भाव सोडून सर्व काही देवावरच सोडून राहावं. आपण आणि तो देव एकच आहे हे ओळखावं. समुद्राचं पाणी ढग होऊन पाऊस पाडून परत समुद्र भरते, या जगात अडकून राहत नाही. तसं आम्ही देवाचे भक्त या देवापासून आलो, उदासपणे जगात वावरतो आणि देवातच एकरूप होतो. हे याच जन्मी घडावे. रात्रंदिवस ग्रह तारे वगैरे सर्व भाग परमात्माच आहे, त्याच्याशिवाय रिकामी जागाच नाही.
गुरुचरणी लीन झाल्यामुळं हे सर्व आम्हाला समजलं, सर्व आत्मारामच आहे. देहभावाचा विकल्प सोडून दिला आहे आणि नित्य वैकुंठातच निवास करून आहो. सगळे संत निरंतर देवाचेच गायन करीत आहेत. देवाच्याच चरणी शुद्ध भाव ठेवून असे या हरिपाठाच्या अभंगातून सोपान देवानी आपलं मनोगत रचलेलं आहे. सोपान देवे अभंग रचिले, पठन करिता जीव तरले, जडमूळ उद्धरिले अभंगवाणी अक्षय. सोपान देव कृपा करी, पतित पावन उद्धारी, सोपान स्मरता जिव्हारी, होटी महापापे भस्म. अशा प्रकारे या ठिकाणी आपण या महान संतांच्या चरित्राच्या ठिकाणी थांबत आहोत. पुढच्या वेळी त्यांच्या ग्रंथांविषयी आपण बोलू, त्यांचं तत्त्वज्ञान काय आहे ते बोलू आणि ते किती अल्पवयात सर्व त्यांनी सिद्ध केलं याविषयी बोलू. नमस्कार. पुन्हा भेटू. या सर्व ठिकाणी सोपान देवांचं जे संस्थान आहे सासवडला, त्यांचे जे विश्वस्त आहेत त्या विश्वस्थांनी त्यांच्या सर्व वाङ्मयाचा उपयोग वापर करावा अशी परवानगी दिली. त्याबद्दल मी त्या संस्थांचा अतिशय आभारी आहे.